हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आय होप मस्त मजेत आनंदीच असणार आहे, कारण की नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि मग काय पार्टी शार्टी वगैरे जोरात चालू असेल तुमची. तर मी आत्ता ना जो हार वेअर करणार आहे ना, तो छान असा मी फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे. ह्याची लिंक तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये देईनच एक वेळ बघा. खूप कमी किमतीमध्ये आहे आणि एवढा सुंदर दिसतो की नाही. मी भक्तीवरती पण ट्राय करून बघितला होता, तिनं ड्रेसवरती तिच्या घालायला लावून, आणि एकदम खरे डायमंड असतात ना, म्हणजे नवीन वर्षाचे एक डायमंडचा हार मी घेतलेला आहे. एक 5 लाखापर्यंत ह्याची किंमत असू शकतो. अशी मस्तपैकी एकदम हेवी डायमंड आहेत, छान आहेत, ओरिजिनल डायमंड सारखे दिसतात थोडक्यात. तर ह्याची लिंक देणारच आहे, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. माझ्यावरती कसा दिसतो तेही सांगा. आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. एवढा लेट का? आज 3 तारीख आहे, 3 दिवस झाले न्यू इयर चालू होऊन, आणि मी आत्ता शुभेच्छा तुम्हाला देते. एवढं लेट का माहिती आहे का? तर माझी तब्येत थोडीशी डाऊन होती. डाऊन म्हणजे ना एकसारखं बोललं की बोलायला होतच नव्हतं, लगेच असं ठसका आल्यासारखं व्हायचं. दुसरं म्हणजे नाक गळत होतं एवढं की असं बघितलं की डोकं खाली पडल्यासारखं वाटत होतं. ताप होता, त्याच्यामुळे हे 2-3 दिवस मी फक्त झोपून काढलेले होते. आज थोडंसं बेटर वाटतं, ताप वगैरे नाही आहे. मग म्हटलं आज तुम्हाला हा हार पण दाखवायचा होता. आणि त्याच्यावरची जे कानातले आहेत की नाही ते हे असे आहेत, छोटे छोटे आहेत कानातले. मग मी ऑलरेडी ना साडीवरती मॅच होणारे कानातले घातले, त्याच्यामुळे आता मी काय कानातले घालत नाही. पण हार मात्र मी घालून तुम्हाला दाखवलेला आहे. कसा वाटते मला कमेंट करून सांगा. असं छान असा हार. आणि सेकंड म्हणजे काय माहिती आहे काय, आपल्याला साडी घातल्यानंतर, आपल्याला म्हणण्यापेक्षा खास करून मला जेव्हा साडी वेअर करते तेव्हा ब्लाऊजचा खूपच प्रॉब्लेम होतो. कारण की मला ना थोडं असं वन साईड पदर सोडण्याची जास्त सवय आहे. कारण की ते असं लावून वगैरे ना खूप कंटाळा येतो, आणि मग नाही एवढं काय असं मला आवडत. म्हणून ना ब्लाऊजचा एक पर्याय मार्ग म्हणून माझ्या बहिणीनं आता जेव्हा आली होती ना एक 4 दिवसापूर्वी, तेव्हा तिनं एक मला ब्लाऊज छान असं हे शिवून दिलं. थोडेसे हात मोठे झालेत, हे थोडेसे छोटे, आता हे असू दे, ट्रायल फक्त आम्ही बघण्यासाठी हे शिवलं होतं. तर ह्याचे थोडेसे ब्रॉड झालेत असे मोठे मोठे, नेक्स्ट असेल ते छोटे असतील. तर ह्याला ना एकतर आपण वन साईड सोडल्यानंतर पदर असं खाली घेतो ना, तर त्याच्यामुळं इथे हुक दिसतात. मग ह्याला हुक पुढे पण नाही आहेत आणि बॅक साईडला पण हुक नाही आहेत, त्याच्यामुळे हुक लावण्याचं टेन्शनच गेलं माझं एकतर महत्त्वाचं. आणि मागचे पण हुक नाहीत, पुढचे पण हुक नाहीत, त्याच्यामुळे. आणि आता हे जे तिनं असं इलॅस्टिक लावून ना, कमरेला असं इलॅस्टिक लावून एवढं परफेक्ट आणि छान शिवून दिले की नाही. थोडीशी 2-3 मिस्टेक झालेत, फर्स्ट टाईम आहे, आणि माझे नखरे शिवतावे तिला मी असं कर तसं कर, हेच गळा पाहिजे असंच कर. त्याच्यात त्या नादामध्ये ना थोडंसं ह्या गळ्याची थोडीशी उंची जी आहे ना अशी, ती थोडीशी कमी झाली, आणि बाकी व्यवस्थित आहे. तर ह्या 2 गोष्टी मला दाखवायच्या होत्या. अशा पद्धतीनं आपण बाकीचे जे ब्लाऊज आहेत ना ते मी सगळे आता अशा पद्धतीनं ताईकडून शिवून घेणार आहे. मॅडम आमच्या ना खूप छान ब्लाऊज शिवतात, ड्रेस शिवतात, घागरे शिवतात, पण मला माझ्या नादाला ती अजिबात लागायची नाही. म्हणजे माझं ना लग्न झाल्यापासून पहिलं ब्लाऊज मला तिनं हे शिवून दिलेलं आहे. कारण की मला शिवलेलं कोणी पसंतच पडायचं नाही, म्हणून कंटाळून पप्पा बोलले की तुझं तू बाई क्लास कर, तुला कसलं फॅशन डिझाईनचं ब्लाऊज पाहिजे ते करून तुझं तू घाल. म्हणून मी तो क्लास लावला होता. तो पण 15-20 दिवस गेले, ते पण 7,000 रुपये फी होती, ते पण गेले वाया. तर ते पण नाही जमलं. मशीन पप्पाने दिली घेऊन, तर त्याच्यावरती आमोशा पौर्णिमेला बसते. हे असं माझं शेड्यूल असतं. खूप कंटाळवाणं असतं, कंटाळवाणं. हे बहुतेक ना मागचं हुक निघालं आहे, त्याच्यामुळे मला पुढे 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 यायला लागले. भारीच आहेस की बाबा तू, घालू ते जरा. ओके. आणि कोल्हापूरमध्ये ना माझे व्हिडिओ एडिटिंग करून व्यवस्थित कोण देणार असेल ना, त्यांनी मला कमेंट करून सांगा. मला एडिटिंगचा प्रॉब्लेम व्हायला लागला, येत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे माझे व्हिडिओ म्हणावे तसे चालत नाही आहेत, जसे पाहिजे तसे व्ह्यूज येत नाहीत. आणि तुमच्या लोकांचा पण मला कंटाळा आला आता, खरंच सांगते. एवढं प्रेमानं सांगते तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणून, पण तुम्ही लोक ना करतच नाही, ऐकतच नाही माझं. का असं बरं? काही चूक झाले? आणि झाले असले तर फ्रेंड्स आहोत आपण,
मान्य करायचं, माफ करायचं आणि लाईक कमेंट शेअर तरी करायचंच हां. तर त्याच्यामुळे ना खूप खूप व्ह्यूज कमी येत आहेत, म्हणून थोडंसं कधी कधी असं डिमोटिवेट झाल्यासारखं पण होतं की एवढे व्हिडिओ करते, इतके दिवस करते, तरी देखील आपले व्हिडिओ व्हायरल होत नाही आहेत किंवा व्ह्यूज जसे पाहिजे तसे येत नाही आहेत. त्याच्यामुळे थोडंसं नको वाटतं करायला, पण नाही, एक आहे इच्छा की करायचं तरी आहेच आपल्याला. आता एवढं सांगितलं म्हटलं तर तुम्ही लोक सगळे ऐकणार आहातच खरंच. चलो, पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माझी तब्येत आता एकदम फंटॅस्टिक आहे, खूप छान आहे, औषध गोळ्या वगैरे सगळं चालू आहे. तर त्याच्यामुळं माफ करा, 2-3 दिवस लेट तुम्हाला विश करते. आणि माझा हार कसा वाटतोय सांगा लवकर, हार कसा वाटतोय. सेकंड म्हणजे माझं ब्लाऊज कसं वाटतंय ते सांगायचं आहे. हार आणि ब्लाऊज महत्त्वाचे. ब्लाऊजची काय कमेंटमध्ये लिंक वगैरे अशी काय देऊ शकत नाही, कारण की माझ्या बहिणीनं शिवलेला आहे. जर कोणाला पाहिजेच असेल तर माप वगैरे पाठवून द्या, ब्लाऊजच्या कलरचा पीस वगैरे सांगा, देते मी पाठवून, काही हरकत नाही, ते पण आपण करू. पण हार मात्र एकच नंबर झालेला आहे, खरंच सांगतो तुम्हाला. एवढं मॅच 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 सगळं झालंय ना आज. किती पाय मागू जाऊ असं है ना, मस्त. तर चलो, आजचा व्हिडिओ लाईक कमेंट करा, कमेंट तर करायचीच आहे, लाईक पण करा आणि सांगा माझ्यावरती हा हार कसा दिसतो.